आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सांगलीत गोळीबार करून पोबारा केलेल्या मोक्यातील आरोपीच्या अवघ्या 2 तासात मुसक्या आवळल्या। संदीप शिंदे व त्याच्या पोलीस पथकाची सिनेस्टाईल थरारक कामगिरी। तब्बल 26 अधिकहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या व मोका अंतर्गत कारवाई झालेल्या मोहम्मद नदाम व त्याच्या साथीदारांकडून गोळीबाराची ही घटना घडली आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने सांगली शहरात एकच खळबळ उडाली। ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने सांगली शहरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सूचना केल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्याच्या पोलीस पथकाने मोहम्मद नदाब व टोळीचा माग काढतानाच आपल्या खास गोपनीय बातमीदारामार्फत तात्काळ मोहम्मद नदाब याची माहिती काढली। त्यात मोहम्मद नदाब हा दानोळी येथील जमीर नदाब यांच्या घरी लपून बसल्याची माहिती हाती आली। त्या आधारे संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संदीप गुरव, संदीप पाटील, अनिल कोळेकर, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, सुमित सूर्यवंशी व अभिजित माळकर यांच्या पोलीस पथकाने कमालीची गोपनीयता बाळगत संशयिताच्या घरावर छापा टाकला। त्यावेळी या पोलीस पथकाला पाहून मोहम्मद नदाब यांनी धूम ठोकली, मात्र संदीप शिंदे व त्याच्या पोलीस पथकाने सिनेस्टाईल थरारक पाठलाग करीत मोहम्मद नदाब याच्या अखेर मुसक्या आवळल्या। जय हिंद। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली। काल दिनांक 14/11/2024 रोजी सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाब व त्याच्या साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू कोपर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। आमची वेगवेगळी पथके तयार करून LCB व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हद्दीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथील मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे। या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे, विजय फाकडे आणि फारुख नदाब। या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असल्याबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे, परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत। निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहे। आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण 112 किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। कुणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये। सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। जय हिंद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।